अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कर धोरणात पुन्हा फेरबदल करत मोठा निर्णय घेतला आहे। ट्रम्प यांनी आधी जाहीर केलेल्या कर धोरणाला 90 दिवसांची स्थगिती दिल्यानंतर आता स्मार्टफोन्स आणि संगणकांना कर आकारणीत मुभा दिली आहे। अमेरिकेच्या सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाने दिलेल्या माहितीनुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी बहुतांश देशांवर लावलेल्या 10% वैश्विक कर आकारणीतून स्मार्टफोन्स आणि संगणक यांना वगळण्यात आलं आहे। यामुळे अमेरिकेतल्या ग्राहकांना आता या वस्तूंसाठी अधिक डॉलर्स मोजावे लागणार नाहीत। या सवलतींमध्ये सेमीकंडक्टर्स, सोलार बॅटरी आणि मेमरी कार्डसह इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि घटकांचाही समावेश आहे। या निर्णयामुळे चीनमध्ये आयफोन आणि इतर उत्पादनं बनवणाऱ्या ॲपलसारख्या टेक दिग्गजांना मदत होईल। ट्रम्प प्रशासनानं अमेरिकेत आयात होणाऱ्या चीनी वस्तूंवर 145% किमान कर दर लादल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे। दरम्यान भारत आणि अमेरिका यांच्यातल्या द्विपक्षीय व्यापार कराराचा पहिला टप्पा ट्रम्प प्रशासन निश्चित केलेल्या 90 दिवसांच्या करविराम कालावधीत पूर्ण होण्याची शक्यता आहे, असं अधिकृत सूत्रांनी सांगितलं आहे। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर